नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MBBS BDSसाठी महाराष्ट्रामध्ये SMS साठी यादी म्हणजेच आपली त्याला लिस्ट आलेली आहे आणि ती कशी पाहायची तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपला कट ऑफसुद्धा किती जाणार आहे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट MBBSचा. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतो. मी तुम्हाला झूम करून दाखवते. काल उशिरा ही या लिस्ट आपल्याला इथं आलेली आहे आणि ते नंबर दिलेला आहे त्यांनी सिरियल नंबर 1 म्हणजेच आपल्या इथल्या महाराष्ट्रामधला SML आपला 1 आहे असं समजायचं. आणि ऑल इंडिया रँक इथे 5 दिलेली आहे, म्हणजे ते ऑल इंडिया रँकमधून तो विद्यार्थी 5 नंबरवरती आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा रीडचा रोल नंबर तुम्ही पाहू शकता. CET सेल ऑनलाईन फॉर्म नंबरसुद्धा तिथे दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्यानंतर जनरल मेल आहे का फिमेल आहे आणि त्यानंतर कॅटेगरी तिथे दिलेली आहे OBC 1 म्हणजेच OBC कॅटेगरीमधला तो विद्यार्थी 1 आहे असं हे आपल्याला तिथं फाइंड आउट करायचं आहे. तर हे प्रत्येक अगदी तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्णपणे पहा म्हणजे लक्षात येईल. तर अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा डॉक्युमेंट्समध्ये काही अडथळा आलेला आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित करेक्शन विंडोसुद्धा ओपन होणार आहे आज 19:20ला. तर तुम्ही त्या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही व्यवस्थित तुम्ही चेक करा आणि तुम्ही तिथं डॉक्युमेंट ज्या विद्यार्थ्यांचं करेक्शन आहे ते करेक्शन करून तुम्ही व्यवस्थित फिलअप करा की म्हणजे तुम्हाला उद्या जी काही 21 तारखेला आपल्याला परत आपल्याला यादी जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे नाव येऊ शकणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे अगदी डॉक्युमेंट्स नाही आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित तुम्ही डॉक्युमेंट्स परत अगदी तिथं फिल करा की जेणेकरून तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुम्हाला रिजेक्ट होणार नाही. तर तुम्ही ते पाहू शकता. ह्या नंबरवरती सुद्धा अगदी आपल्याला इथं एक रेड मार्क आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो आपल्याला इथं नंबर मी तुम्हाला दाखवत आहे 100. जो SMLमधला तो आपला जो सिरियल नंबर आहे तो 100 आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 1736 आहे. तर हा पूर्णपणे या विद्यार्थ्याला इथं आपल्याला इथं रेड कलरमध्ये रिमार्क आलेलं दाखवत आहे. इनव्हॅलिड डोमॅसेल असं दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 19 आणि 20 तारखेला आपल्याला हे करेक्शन विंडो आत्ता ओपन होणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित अगदी हे सगळ्या गोष्टी करून घ्या की जेणेकरून तुम्हाला पुढे लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. परत एकदा आपल्याला ही परत लिस्ट करेक्शन विंडो ओपन होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर अगदी पर्सनलाइज लिस्ट 2025चा कट ऑफ, कॉलेजचे रिव्ह्यू आणि कॉलेजची फीस किती आहे वेबसाईटवरती आणि 2025 राऊंड वाईज अगदी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करू शकता आणि डिटेल्स विचारू शकता. तर 2025मध्ये कॅटेगरी वाईज अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ किती होता त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा 2026 सुद्धा राहणार आहे. कट ऑफ खूप वाढणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी पर्सनलाइज अगदी फी स्ट्रक्चर ऑल कॉलेजची पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नेऊन डेली अपडेट्स पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो SML लिस्ट आलेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कॅटेगरी रँक कळालेला आहे. आपापल्या कॅटेगरीनुसार आपला कॅटेगरी रँक किती आहे आणि त्याचबरोबर आपला SMLसुद्धा आपल्याला कळालेला आहे. त्यामुळे अगदी ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा जर SML 3500च्या आतमध्ये येत असेल तर त्या विद्यार्थ्याला MBBSचं पहिल्याच राऊंडमध्ये कॉलेज मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला जर SMLचं पाहिलं तर 12600च्या आतमध्ये येत असेल SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा SMLसुद्धा तर तेही विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये MBBSसाठी सेफ झोनमध्ये आहेत. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी 24,320 पर्यंतसुद्धा तुमचा जर SML येत असेल ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत. तर हे गव्हर्नमेंट राऊंड 1चा MBBS मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्याचबरोबर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी सेमी गव्हर्नमेंटचा सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल SML कॅटेगरी वाईज तर अगदी ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी 6,660 पर्यंतसुद्धा तुमचा जर SML येत असेल तर पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला अगदी गव्हर्नमेंटचं पहिल्या राऊंडमध्ये MBBS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 13,580 पर्यंतसुद्धा तुमचा त्याच्या आतमध्येच SML येत असेल तरीसुद्धा तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 26,425 पर्यंतसुद्धा तुमचा जर SML येत असेल तर ST कॅटेगरीतले विद्यार्थीसुद्धा अगदी सेफ झोनमध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट माझ्यामार्फत पाहिजे असेल अगदी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट MBBS असो किंवा BDS असो तर त्याही विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तुम्ही माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नेऊन डेली अपडेट्स पाहू शकता. तर महाराष्ट्रामध्ये SML लिस्ट आलेली आहे. MBBS BDSसाठी आपल्याला कट ऑफ किती जाणार आहे तो थोडक्यात मी सांगितलेला आहे. आणि पुढचा माझा येणारा व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती जाणार आहे, कॅटेगरी रँक आणि SML आपला किती येऊ शकणार आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स तुम्हाला सांगणारच आहेत. असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.